नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 10वीच्या विज्ञानातला अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आज आपण बघणार आहोत. तो म्हणजे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. हा प्रश्न अनेक वेळा पडलेला आहे, तर तो सोप्यात सोप्पा कसा लिहायचा ते आज मी तुम्हाला सांगते. तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असा होता की निसर्गामध्ये जो जीव आपल्या वातावरणाशी चांगला जुळवून घेतो तो जगतो आणि त्याची संतती वाढते. जो जुळवून घेऊ शकत नाही तो हळूहळू नष्ट होतो. यालाच नॅचरल सिलेक्शन म्हणजेच नैसर्गिक निवड असं म्हणतात. आता डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या समोर दिसणाऱ्या 5 मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात ठेवूया. पहिला मुद्दा म्हणजे जीवांमध्ये विविधता असते. दुसरा मुद्दा, जीव जास्त संतती निर्माण करतात, त्यामुळं त्यांच्यामध्ये अन्न, पाणी, जागा यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा होते. अस्तित्वासाठी संघर्ष होतो, म्हणजेच प्रत्येक जीवाला जगण्यासाठी अन्न, पाणी आणि सुरक्षितता मिळवावी लागते. चौथा जो मुद्दा आहे तो आहे, जो वातावरणाशी जुळवून घेतो तोच टिकतो. आणि 5वा जो मुद्दा आहे, उपयुक्त गुण पुढच्या पिढीमध्ये जातात. हे 5 मुद्दे डार्विनचा सिद्धांत स्पष्ट करतात. आता हे 5 मुद्दे आपण प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या, कीटकांच्या ह्या विविध उदाहरणांच्या माध्यमातून बघूया. आता इथं बघा, मी झाडाचं उदाहरण घेतलेलं आहे. झाड सुद्धा सजीवच आहे. मग इथं डार्विनचा सिद्धांत कसा लागू होतो, तर पहिला पॉईंट बघा. पहिला जो मुद्दा मी सांगितला की जीवांमध्ये काय असते, विविधता असते. आता प्रत्येक झाड हे एकसारखं असतं का, तर नाही. त्यामध्ये काय असते, विविधता असते. एकाच प्रजातीची झाडे एकसारखी नसतात, त्यामध्ये सुद्धा खूप फरक असतो. मग काही झाडं उंच असतात तर काही बुटकी असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जीव जास्त संतती निर्माण करतात. म्हणजे झाडांच्या फळांपासून अनेक बिया निर्माण होतात. ठीक आहे. आणि पण सगळ्याच बिया काय होतात, उगवून येत नाहीत. समजतंय. त्यानंतर तिसरा जो आहे तो अस्तित्वासाठी त्यांचा संघर्ष होतो. म्हणजे अन्न, पाणी, जागा आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडांमध्ये सुद्धा चढाओढ लागते, संघर्ष होतो. चौथा जो मुद्दा होता तो आहे आपला, वातावरणाशी जुळवून घेणारी झाडं टिकतात. मग बघा, ज्या झाडांची रचना वातावरणाशी जुळते त्यांची जगण्याची शक्यता काय असते, जास्त असते. उदाहरणार्थ, कोरड्या जमिनीत ज्या झाडांच्या मुळ्या खोल जातात आणि पाणी कमी लागतं त्यांना, ती झाडं काय होतात, त्या वातावरणामध्ये टिकतात. मग परिस्थितीनुसार योग्य असलेली झाडे काय होतात, टिकून राहतात. तर कमकुवत झाडे काय होतात, नष्ट होतात. आणि 5वा आणि शेवटचा मुद्दा काय आहे, उपयुक्त गुण जे आहेत ते पुढील पिढीमध्ये जातात. तर बघा, टिकून राहिलेली जी झाडे आहेत त्यांची फुले, फळे आणि बिया ते तयार करतात. त्यांच्या जी उपयुक्त गुणांची जी जो साठा आहे तो काय होतो, पुढच्या पिढीमध्ये जातो. उदाहरणार्थ, कोरड्या वातावरणात टिकणाऱ्या झाडांच्या बिया पुढे उगवतात आणि तशीच मजबूत झाडे वाढली जातात. हा जो त्यांचा गुण आहे तो पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतो. आता आपण हे झाडांचं उदाहरण बघितलं. त्यानंतरचं जे आहे ते पक्ष्यांमध्ये. तर इथं सुद्धा बघा, चिमणीचं उदाहरण आपण घेतलं. तर इथं चिमण्या तुम्हाला 3 रंगांच्या दिसत आहेत. म्हणजे त्या चिमणी या प्रकारामध्येच विविधता आपल्याला आढळून येते. मग त्यामध्ये चिमण्यांचा रंग, काही चिमण्यांचा हलका तपकिरी असतो तर काहींचा गडद तपकिरी असतो, हे आपण बघितलंय. त्यानंतर मग चोचीचा आकार, रंग आणि आकारमान यामध्ये सुद्धा फरक असतो, यालाच आपण विविधता म्हणतो. त्यानंतर जीव जास्त संतती निर्माण करतात. आता या घरट्यामध्ये बघा, अंडी घातलेली आहेत आणि एका वेळी 4 ते 5 अंडी पक्षी घालतो. मग त्या सर्व पिलांपैकी काहीच पिल्ले काय होतात, मोठी होतात.
त्यानंतर त्यांचा अस्तित्वासाठी संघर्ष होतो. म्हणजे अन्न, पाणी, जागा आणि जोडीदार मिळवण्यासाठी त्या जीवांमध्ये काय होतो? संघर्ष होत असतो. त्यानंतर चौथा जो आहे तो आहे वातावरणाशी जुळवून घेणारे जीव टिकतात. मग हिमालयात राहणाऱ्या पक्ष्यांचे पंख लहान आणि शरीरावर गरम पिसे असतात, त्यामुळे ते थंडीत सुद्धा टिकतात. म्हणजे प्रत्येक वातावरणानुसार त्यांची रचना सुद्धा तशी केलेली असते. आणि उपयुक्त गुण काय होतात तर पुढच्या पिढीमध्ये जातात. ज्या पक्ष्यांची चोच बिया तोडण्यासाठी मजबूत असते त्यांना अन्न मिळवणे सोपे जाते आणि ते जास्त टिकतात. त्यांच्या पिल्लांना ही मजबूत चोच मिळते. म्हणजे त्यांच्यामध्ये जो गुण आहे तो काय होतो त्यांच्या पिल्लांमध्ये संक्रमित होतो. त्यानंतर इथं बघा हरिण दाखवलेले आहेत. हरणांचं उदाहरण आपण इथं घेणार आहोत. तर इथं बघा एकाच म्हणजे प्रजातीमधले आहेत, हे हरिण आहेत. तर पण आता इथं हरिण जे आहेत ते काय आहेत, काही हरणं वेगानं धावणारी आहेत आणि काही कमी वेगानं धावणारे आहेत. मग त्यांनी जास्त पिल्लं जन्माला घातली. सर्वांना पुरेसं अन्न मिळत नाही. मग अस्तित्वासाठी त्यांचा संघर्ष. मग आता इथं बघा सिंह त्यांच्या पाठीमागे लागलेला आपल्याला दिसतोय. मग आता इथं काय आहे, सिंहापासून वाचणं, अन्न मिळवणे यासाठी त्यांच्यामध्ये संघर्ष होणार आहे. आता इथं चौथा जो आहे वातावरणाशी जुळवून घेतो तो टिकतो. मग सिंहापासून वाचण्यासाठी जे हरिण वेगानं धावू शकतं त्याची जगण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जो जास्त पळेल, जोरात पळेल, त्याची जगण्याची शक्यता काय असते, जास्त असते. हळू धावणाऱ्या हरणांना सिंह लगेच पकडणार आहे आणि वेगवान हरणे पळून जातात आणि ती जगतात. मग ती जगलेली जी हरणं आहेत ती नवीन पिल्लं तयार करणार आणि त्यांच्यामधले जे गुण आहेत ते जास्त जोरात पळण्याचा जो गुण आहे त्यांचा तो त्यांच्या पिढीमध्ये पुढं संक्रमित होणार. त्यानंतर इथं बघा, इथं सुद्धा तेच आपण 5 मुद्दे सांगितलेले आहेत. इथं कासव दिसते बघा तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये. तर त्या कासवामध्ये पण किती फरक, वेगवेगळ्या विविधता आपल्याला दिसून येत आहेत. पहिलं थोडंसं फेंट आहे, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर जास्त डार्क कलर असलेलं कासव आहे. मग त्यांची प्रजाती जास्त निर्माण होते. परत अस्तित्वासाठी त्यांचाही संघर्ष होतो. वातावरणाशी जुळवून घेणारे जीवच टिकतात आणि उपयुक्त गुण काय होतात पुढील पिढीमध्ये जातात. अतिशय सोपा प्रश्न आहे हा आणि महत्त्वाचा आहे. 5 मुद्द्यांवरच हा प्रश्न फिरतो. त्यामुळे तर मी चित्रांच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे चित्र तरी ॲटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवून पॉईंटनुसार तुम्ही लिहू शकता. डार्विननं काय सांगितलं की वातावरणाशी अनुकूल असलेले जीव टिकून राहतात, प्रजनन करतात आणि त्यांचे अनुकूल गुण काय होतात तर पुढील पिढीमध्ये जातात. याला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात. आता सगळ्यात शेवटचं म्हणजे लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे ती काय आहे, विविधता, त्यानंतर संघर्ष, योग्य तो टिकतो, त्यानंतर त्यांचं प्रजनन होतं आणि चांगले गुण पुढच्या पिढीमध्ये जातात. अशा पद्धतीनं आज आपण जो महत्त्वाचा विज्ञानातला प्रश्न आहे इयत्ता 10वीचा, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, तो ह्या फक्त 5 मुद्द्यांवरच फिरतो. ते मुद्दे आपण परत एकदा रिकॉल करूया. पहिला म्हणजे जीवांमध्ये विविधता असते. दुसरा म्हणजे जीव जास्त संतती निर्माण करतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये अन्न, पाणी, जागा यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा होते. अस्तित्वासाठी संघर्ष होतो. जो वातावरणाशी जुळवून घेतो तो टिकतो आणि उपयुक्त गुण पुढच्या पिढीमध्ये जातात. मग इथं फक्त प्राणी, पक्षी, झाडं यांच्याशीच तो लागू होत नाही, तर ह्या पृथ्वी तलावरची जेवढ्या प्रकारचे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांना हे मुद्दे जे आहेत ते लागू होतात. त्यामुळं डार्विननं सांगितलेलं आहे की निसर्गामध्ये जो जीव आपल्या वातावरणाशी चांगला जुळवून घेतो तोच जगतो आणि त्याची संतती वाढते. जो जुळवून घेऊ शकत नाही तो हळूहळू नष्ट होतो. यालाच काय म्हटलेलं आहे तर नॅचरल सिलेक्शन. अशा हा प्रश्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.